नमस्कार मित्रांनो, मी आलो माझ्या दाजीच्या घरी. तर हे गाव पडतं सांगली सातारा उंबरज. सांगली सातारा उंबरजला पडतं आहे. इथला सीन कसा आहे आणि बाकी सगळं इकडचं वातावरण एकदम मस्त आहे ठाण्यात. आणि मागचं पण बघा असं दाखवतो दाजी. समोरची अशी झाडं खूप खूप म्हणजे असं छानसं इथलं वातावरण लई छान आहे. आत्या जी कुठे चाललं? घरचा एंट्रन्स एक घरच. तर बाप्पा बसलेले. बेडरूम दिदीचं दाजीचं. महाराज छान दिसतंय. इथं मस्त ऊसच दिसतंय. वरती महाराजांचा फोटो लावलेला आहे. आणि हे सुरलेलं सामान तर ठेवतात सगळं. अजून एक तुम्हाला मस्त दाखवतो. हे बाहेरचं शेळी आहेत बघितलं. हे एक आणि दोनच आहेत त्यांच्याकडे, बाकी का नाही आहे. बाकी इकडचं पण रान तुम्हाला मी दाखवणार याच्यामध्ये. बाकी इकडं ना म्हणजे वातावरण, इकडची माणसं, इकडचं खाणं पिणं राहणं ना लय मस्त आहे. ही साईड पडते नाही का सांगली सातारा. सांगली नाही म्हणत, हां सातारा थांबरे आणि उंबरजमध्ये वडगाव आमच्या दाजीचं गाव आहे. तिकडं शांत. दाजी घाला ना कपडे. घाल तर तू साडी. मी येतो जाऊ. साडी घालतो. घाल की दीदी साडी. अरे घालन मला फोन कर. हे किचन. वरती पण अजून वरती पण एकदम मस्त आहे. समोर ते असं मोठं काच. हे दाजीने लावलेलं आहे. इथं लाईटच्या मध्ये लाईटिंग आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे. मस्तपैकी वरचं वातावरण आहे. आज तुम्हाला सगळ्यांना दाखवतो माझ्या दाजीचं गाव किती छान आहे. आज त्याला काय वाटलं तर लगेच इकडून आणते. मग तिकडे फळे वगैरे लावलेले आहेत. ते काही मुंगफळे जे आहेत ते याच्यामध्ये शेंगदाणे लावलेत. इथून पर तिकडपर्यंत त्यांचं रान आहे, त्या कोपऱ्यापर्यंत. जस्ट त्याच्या मागं रान असणार. त्यांच्या मागं छोटंसं रान आहे पण मस्त आहे. दाखवतो तशी बकरे शेळी. हात दूर आहे. हां इथं बघा हे काय कंस लावलाय. कंस बघितला का? इथं कंस दिसतंय. कंस लावला त्याने. आणि हा ऊस बघा एकदम सरळ जायला लागला वरती. ना वाकडा तिकडे कुठून नाही, एकदम सरळ. इकडे पण कंस आहे. ही थोडीशी कंसाची लाईन दिसते मला. पाय अडकला. माझा पायच अडकला होता वेलीमध्ये माहिती का. आता पडणार होतं पण वाचलो. थोडं काहीतरी ते एक मजा असते ना यार, वावरात जाऊन रानात जाऊन ते काही खायची मजा, ती मजा घेते आता. एवढे दिवस झाले. आणि मला कोण बोलणार नाहीये की काय तर बसला का असं करायला लागला. नाही, इथं कोण बोलत नाही, काय करत नाही. इथं राहणे. आत्या पण काय बोलणार नाही, कोण काय बोलणार नाही. आत्या डायरेक्ट म्हणले जा राहणार फेर बीर काय पण कर. दाजी म्हणले जा राहणार काय पण कर. काय पण करणं असं नाही म्हणजे कोण बोलू शकत नाही. कारण की अरे आमच्याच ना शेवटी इथूनच आहे, आमच्या दाजीचंच आहे ना. ते ऊस दाजींचं नाही आहे, दुसऱ्यांचं आहे. म्हणजे त्यांच्या भावकीमधलेच आहेत ते, त्यांच्या पाहुण्यांचं. बघा आतमध्ये किती छान. आणि ऊस बघा किती छान आला आहे. हा बघा हे खायचं लायकीच झालं आहे ऊस माहिती का. पण मी माझं खायचं मन करते. पण दाजीचं आमचं तिकडं ऊस आलं आहे. दाजींचं तिकडं ऊस आले ना तर तिकडं जाणार आहे थोड्या वेळाने. ते तिकडं ते ऊस असला आहे असता. आणि हा हिरवा आहे ना तो वेगळा आहे थोडासा त्यासाठी. आतमध्ये बघा, आतमध्ये किती असं मोकळं दिसते.
असं नाही की घसपट बघा इकडची ऊस कशी लावलेली आहेत हे बघा. आतमध्ये कसं दिसतं एकदम मोकळं चोकळं हे बघा. आणि एकदम सरळच ऊस आहे एकदम सरळ ऊस. आणि इथं पण काहीतरी लावलं असं मला माहीत नाही काय लावलेलं. हे सांगा म्हणलं तुम्ही काय ह्याला मी विसरलो नाही का काय म्हणतात मला पण माहीत नाही. पण हे आहे काहीतरी म्हणजे काहीतरी आहे बघ. इकडं बघा दाखवतो एक. इकडं हा लाल कलरचा ऊस आहे आणि इकडं हा हिरवा कलरचा ऊस आहे. म्हणजे मला लय खायचं मन करते पण मी जाणार आहे. आत्ताच पोहे खाल्लेत पण थोड्या वेळाने दीदी मी दाजी सगळे जाणार आहेत त्यासाठी. छान वाटतं इकडचं. मी नाही तर किती रात्र किती किती उशीर हॅलो कुठं द्या त्यांना सांगा नंबर फोटो पाठवा नंबर त्यांना सांगा. 2000 years later. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सुंदर बोल की बोल. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर. अजून काय पुढच्या वर्षी वरती कर ना ते. मोरया पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया. मोरया पुढल्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय. आता आरती पण झालेली. आता सगळेजण आपल्या आपल्या गणपती नाही का पाण्यामध्ये विसर्जन करायला चालले बघा. ते चालले. वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणपती बाप्पा इकडे निघू ना. बॅनर लावायचं त्याचं संध्याकाळी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला.